सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कंपनीचं दिवाळं निघालं ना तर टाळ लावेल कंपनी बाहेरून. इतके दिवस ना मी मनाने निर्णय घेत आले, पण यावेळेस मी डोक्याने पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. योगिता घर सोडून गेली आहे. पण ही कुठे गेले कसं कळणार आता? हो आबा. कोण रे? हो आबा, इकडे इकडे मागे. कोण तू? इकडे. नाही म्हटलं एवढी दुपारीच कुठे निघाला होता? काय निर्णय तुम्ही? मी काय म्हणतो आबा, तुम्ही एवढ्या कडक उन्हाचे कुठे निघाला होता? मी जरा खारकरांकडे गेलो होतो तिथे. त्याला बरं नाहीये जरा. सकाळी फोन केला तेव्हा कळलं मी. हो काय? काय झालं? त्याला दम्याचा त्रास आहे ना, तो मधनं मधनं चाळवतो. आता आता बरं आहे. बरे आहेत ना? मग ठीक आहे. मी काय म्हणतो, हा. तुमची योगिता कुठे हो? योगिता आहे की काय? योगिता आहे ना? हा हा ठीक आहे. काय झालं की ती नेहमी जॉगिंगला येते ना, ती आज सकाळी आली नाही ना, म्हणून विचारलं मी. म्हणजे ती काय आजारी वगैरे पडली म्हणून येत नाही का आळसामुळे येत नाही? काय आहे की ती नेहमी रेग्युलर असते ना, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं. बरोबर आहे. ते सांगता येत नाही हो, लहरी खात आहे. ते आता बाहेर गेले मी तिला विचारलं असतं. बरं बरं ठीक आहे. आपण संध्याकाळी भेटूया. ऊन काय कडक पडलाय हो. या योगिता बद्दलचा सस्पेन्स लोकांना आहे, तोपर्यंत हे प्रकरण निकालात काढायला हवं. काय समजतो काय स्वतःला? अरे हळूहळू शेखर, काय झालं काय ते तरी सांगशील की नाही? अरे काय झालं काय? चोराच्या उलट्या बोंबा. हा मॅनेजर मला सांगतो मला त्या नाथानी टेलर्सच्या केस मध्ये काहीतरी फ्रॉड झालाय. काय फ्रॉड? हो, तो शब्दच डोक्यात गेला रे माझ्या. नाही त्याला काय म्हणायचंय काय? त्याला म्हणायचंय त्या नाथानी टेलर्सच्या केस मध्ये काहीतरी फ्रॉड झालाय, तो मी केलाय असा डाऊट आहे त्याला. त्याला त्याला नाही, वरच्या मंडळींना, असं तो मला सांगत होता. अरे वरच्या मंडळींना कळणं शक्यच नाही, त्यानेच कान भरले असणार. म्हणून तुला सांगतो ना शेखर मी, ते हेच. काय 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 तू हा असा आरडाओरडा करतो ना, तेच तुला नडतं. कालपासून सांगत होता ना, त्या मॅनेजरची कंप्लेंट करतो, त्याला वरपर्यंत पोहोचवतो, हे त्याला कोणीतरी सांगितलं असणार, आणि म्हणून तू हा असा गेम खेळतोय. लक्षात ठेव. खेळू तर गेम, चाला बघून घेऊ. काय तू काय बघून घेणार आहेस? हे बघ, असं डोक्यात राग घालून काही होणार नाहीये. तू शांत हो आधी. कूल डाऊन मिस्टर शेखर प्लीज. अरे कसा शांत हो? तुमच्यावरती डायरेक्ट असा कोणीतरी घाणेरडा आरोप केला तर तुम्ही शांत राहू शकता काय? इट हॅपन्स. हे बघ शेखर, सगळे दिवस सारखे नसतात. माणसाचे ग्रह बदलले ना की असंच काहीतरी होत असतं. मला वाटतं ना तुझ्या राशीत शनी बिनी आला असणार, नाहीतर गेल्या आठवड्यापासून शनी वक्रीत झाला होता, तो बहुतेक ह्याच्याच राशीला आला असणार. काय नाही रे, हाच आलाय आपल्या राशीला शनी म्हणून. कोण? मॅनेजर. हा, तो तर आहेच. हो. आणि बघ, तू तडकाफडकी काही डिसिजन घेऊ नकोस. जरा शांतपणे विचार कर आणि मग काय ते ठरव. आणि आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. मग तो एकटा काय करणार आहे? अगदीच नाही तर आपण युनियन कडे जाऊ. हा, हे फळ आमच्या 20 वर्षाच्या मेहनतीचं. अरे रक्ताचं पाणी करून ही कंपनी मोठी केली. हे काल आलेले माणसं तरी मी 2 महिने ओरडतोय. हो, पण तेच चुकलं ना तुमचं. म्हणजे बाकीचे लोक आहेत ना, आपणच कशाला आक्रस्ताळेपणा करायचा? अगं पण नुसतं थंडपणे बघत राहू का सगळं? ज्या कंपनीचं भलं व्हावं म्हणून झटतोय आम्ही सगळे, ती अशी खड्ड्यात जाताना बघत राहू शांतपणे? शेखर, तुझं बरोबर आहे बरं का. तुझी भूमिका मला पटते, पण मार्ग चुकीचा आहे. तू सावधपणे आणि अतिशय गुप्तपणे त्या मॅनेजरला जाळ्यात पकडायला हवं होतंस, पण तू आरडाओरडा करून त्याला आधीच सावध केलंस. काय नाही हो,
सध्या माझे ग्रहच खराब आहेत. आता ग्रहांचा काय संबंध? काय नाही बाबा, तो गुरु म्हणाला तेच खरं होतं. आणि मलाही जाणवतं ना आतून, गेले काही दिवस काही मनासारखं होत नाहीये. इतके वर्ष कुणी बोट दाखवलं नव्हतं माझ्याकडे, आणि हा माणूस मला आता मेमो देतो. हे सगळं ऐकून घेण्यापेक्षा सरळ राजीनामा देऊन मोकळा होईन मी. अहो शेखर, काय झालं रे? अहो नाही आबा, ते काय काय शोधतोस का? काय हवंय का तुला? हा, काय हवंय? आबा, ते तुमच्याकडे एक मॅगझिन होतं बघा, त्याच्यामध्ये वर्ष भविष्य आलं होतं सगळं, ते शोधत होतो जरा. वर्ष भविष्य? नाही म्हणजे असंच रात्री झोप येईना, म्हटलं वाचत बसावं थोडस. तुला आता कशाला हवंय? नाही काय आबा, तो गुरु मला म्हणाला की हल्ली तुझे ग्रह जरा बरे दिसत नाही आहेत. हा गवस पण असंच काहीतरी म्हणाला, शनी वक्री आहे वगैरे काहीतरी, म्हणून आपलं. शेखर, पण तुझा विश्वास नाहीये ना असल्या गोष्टींवर? हो, पण आबा हे जे सगळं चाललंय हल्ली, त्यावरून असं वाटायला लागलंय की खरंच असं काही नसेल ना. म्हणजे बघा ना, शिर्यानी तो गोंधळ घातला, योगिताचं हे प्रकरण, आता ऑफिस मधलं हे टेन्शन. म्हणजे आबा, तुम्हाला काय वाटतं? बरं का शेखर, हे ग्रह, साडेसाती वगैरे गोष्टी ह्या आपण शोधून काढलेल्या आहेत. ह्या गोष्टींचा जास्त बाऊ केला तर आपल्याला उगाच त्या घाबरवतात, पण आपण दुर्लक्ष करायचं. तू दुर्लक्ष कर, चटकन बाहेर पडशील. हो. नाही पण आबा, हे सगळं म्हणतात त्याप्रमाणे हे काही ग्रहांचं वगैरे असेल तर? अरे तुला कोणी सांगितलं तर ग्रह वाईट आहे, तू काय करणार आहेस? हातावर हात ठेवून बसणार आहेस का? आपण काम करत राहायचं, प्रयत्न वाढवायचे. मला जर कोणी सांगितलं असतं त्यावेळेला की तुम्हाला शनी आहे, तुमच्या पत्रिकेत राहू आहे, तर मी काय करायचो त्यावेळेला? बरं का, मी काय म्हणायचो, होऊन काय होईल, काम सहज होणार नाही एवढंच ना. मग काम सोडून नाही द्यायचो, मी प्रयत्न वाढवायचो, हात धुवून त्याच्या मागे लागायचो. तू सुद्धा असंच कर. मी तुला सांगू का शेखर, तुझा आत्मविश्वास थोडासा डळमळलाय. नाही नाही, अहो तसं काय नाही. हो तसं नाही, काय तसंच आहे. माणसाचा आत्मविश्वास डळमळला की माणूस अंधविश्वासाकडे वळतो. मी पाहिले बरं का शेखर, हल्ली लोक आत्मविश्वास चटकन हरवून बसतात. मग फावतं कुणाचं? ते असल्या स्वामींचं, महाराजांचं, बुवांचं, ज्योतिषांचं. तू अशा गोष्टींकडे वळू नको. अपयश मागे लागले असं तुला वाटलं की आपण अपयशाच्या मागे लागायचं, हात धुवून प्रयत्न वाढवायचे, त्याचं अपयशाचं मूळ कारण शोधायचं, म्हणजे ते अपयश नाहीसं होईल. आबा, काही दिवसांपूर्वी हेच सगळं मी शिर्याला सांगत होतो, आणि आता मीच विसरलो. होतं असं कधी. तुला काळजी करू नको. बरं का रे, हे काही ज्योतिष शास्त्र वगैरे जे आहे ना, राशी भविष्य वगैरे, ते गंमत म्हणून ठीक आहे, पण त्याचा विषय त्याच्या आहारी जाऊ नये. एकदा त्याच्या तू आहारी गेलास की माणसाचा आत्मविश्वास, धाडसीपणा हे सगळ्याची धुळधाण उडालीच म्हणून समज. राहील ना लक्षात? हो आबा, झोपा आता तुम्ही. हा, आबा आबा, मी यांच्यासाठी चहा ठेवतेय, तुम्हाला थोडा हवाय का? हा उठला नाही अजून, पेपर मागायला आला. अहो उठलेत काय, आंघोळ करून तयार आहे. काय सांगते? हो. शेखर, तू एवढ्या सकाळी कुठे निघाला? आबा, मी तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागायचं ठरवलंय.
अपयशाच्या मागे हात धुवून लागायचं. अगं बाई, तुम्ही मॅनेजर बरोबर भांडणार बिडणार की काय आता? अगं नाही का श्यामल, मी आज जरा लवकर जाऊन त्या कॉम्प्युटरवरच्या सगळ्या डिटेल्स शोधून काढतो, म्हणजे नेमका फ्रॉड कुठे झाला ना ते कळेल मला. अहो पण आता सकाळी ऑफिस बंद असेल, इतक्या लवकर जायची काय गरज आहे? अगं नाही श्यामल, मला कोणी यायच्या आज जायला पाहिजे. जर तिथे कोणी मॅनेजरचा खबरी असेल तर तुला आधी जाऊन अलर्ट नाही का करणार? हो तुझं बरोबर आहे शेखर. अशा वेळी कोणावरही विश्वास ठेवू नये, अगदी स्वतःच्या सावलीवर सुद्धा. एक मी घेतो. हो बरं आबा, मी यांच्यासाठी धिरडे टाकले ते लवकर हॅलो? आणा. तुम्हाला हवंय का थोडंसं? हॅलो कोण? हॅलो हॅलो. हॅलो मामा, योगिता बोलते. हा योगिता. अगं हे योगिताचा फोन आहे. हॅलो. हो हो. हॅलो. आबा सावकाश. अगं योगिता काय हे? मामा रागवू नको प्लीज, सॉरी मी तुला न सांगता आले. अगं हो ठीक आहे. अगं पण तू आहेस कुठे? एब माझी काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. मामा एका चांगल्या कामाला सुरुवात करते मी, नंतर फोन करीन तुला. मामा आबा रागवले नाहीत ना रे? अगं नाही ग, पण काळजी वाटते ना तू. हा मामीला आणि शलाकाला हाय सांग. हो 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 सांगतो. चल बाय, टेक केअर. चल. काय म्हणाली, कुठे आहे ती? अगं ते नाही सांगितलं ग, पण कुठेतरी आहे आणि नीट आहे एवढं सांगितलं. चला. पण नक्की कुठे आहे? अगं श्यामल ते नाही सांगितलं तिने. अगं कुठल्या तरी मैत्रिणीकडे असेल, पण कुठेतरी आहे, सुखरूप आहे एवढं कळलं ना बास झालं. काय? चला. अहो कुठे आहे ते कळलं असतं तर बरं झालं नसतं का? एक प्रकरण सुटलं, आता दुसरं सुटतं की नाही ते बघायचं. नाही सुटणार, दुसरं प्रकरण सुद्धा सुटणार. मी तुला म्हटलं ना, आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही, म्हणजे ग्रह आपोआप आपल्या बाजूनी फिरतात. चला येतो. नीट जा. हा फोन करा पोचल्यावर, बरं का? नाही ते शक्यच नाही हो. अच्छा तुम्ही काम करा, पुढच्या वेळेस मला फोन करा. ए शेखर आला. सचिन. हो शेखर. शेखर हात मिलाव. कशाबद्दल? अरे पहिले हात तो मिलाव. एक गुड न्यूज आहे जबरदस्त. प्रमोशन मिळालेलं दिसतंय. अरे नाही रे बाबा. मग आपल्या राशीतला शनी गेला. अरे खास करून तुझ्या राशीतला. अरे आपल्या त्या मॅनेजरची ट्रान्सफर झाली आहे. चल तू सुटलास. अरे मी कसा सुटेन त्याची ट्रान्सफर होऊन? आता नवीन मॅनेजरला समजावून देणं म्हणजे सगळ्यात कर्मकठीण काम. त्यात तो अजून त्याच्या माथ्यावरचा असला म्हणजे अशक्य अशक्य आहे. अरे आता शनी गेला, गुरु येतोय. अरे कशावरून सांगतोस तू? हे बघ, ज्योतिषावरती माझा अजिबात विश्वास नाही. ज्योतिषी नाही रे, मला माहिती आहे. अरे आता मॅनेजर म्हणून आपले देशपांडे साहेबच येत आहेत. काय काय सांगतोस काय तू? अरे हो, आज सकाळीच मद्रासवरून आलेत. आता थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता. अरे देशपांडे साहेब आले म्हणजे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं समज. बाकीचा 10% प्रॉब्लेम आपण त्यांच्याशी बोलून सोडू. काय मग काय रे? तुमचा सगळ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण काल मी सॉलिड फ्रस्ट्रेट झालो होतो. म्हणजे मी ठरवूनच टाकलं होतं. काय? राजीनामा द्यायचा. तू काय वेडा बिडा झालायस काय? वेडा झालो होतो, डोकं फिरलो होतं रे. मग जागेवर कसं आलं? अरे आबा बरोबर ना? आबा. हॅलो. हॅलो आबा. हा मी शेखर बोलतोय. हा काय रे शेखर, काय म्हणतोय? आबा आपण शनी बदलला, मी म्हटलं होतं ना तुम्हाला. हा अरे काय काय झालं काय? अहो आबा, तो मॅनेजर गेला बदलून आणि पुन्हा देशपांडे साहेब आलेत. हो अहो आता मला काळजीच नाहीये. मग तू आता आहे राजीनामा द्यायचा विचार आहे की? अहो आता बरोबर लटकवतो बघा त्या मॅनेजरला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर हात धुवून मागे लागतो त्याच्या. हा शेखर, हा बदल कशामुळे झाला सांग? ग्रहस्थितीमध्ये बदल झाला असणार नक्की. नाही नाही नाही, ग्रह बदलले नाही, तुझा आत्मविश्वास बदललाय. तू आता पुन्हा बदलू देऊ नकोस. मग ग्रह किती बदलले तरी तुझं काही नुकसान करू शकणार नाही. शलाका, ए शलाका, शलाका,
5 नाही 8 वाजलेत. उठ बाई. शलाका ए शलाका लागतंय ग. लागू दे. चल उठ बरं. अगं काय सुट्टी आहे ना ग. सुट्टी आहे म्हणून काय झालं बाळा? 9 वाजेपर्यंत झोपतात का? मुलीच्या जातीला शोभत नाही. चल उठ बरं. काहीतरी बोलू नकोस गाई. उठा शलाका. उठते. काय वैताग आहे ग. काय? कॉलेज होतं तेव्हाही झोप नाही मिळायची. आता चांगली सुट्टी आहे तर. अगं काही झोपायला काही मर्यादा आहेत की नाही? काल रात्री 10 वाजता झोपली होतीस ना तू? हा 10 तास कसली झोप? चल घे हे. अगं बाई घडी घाल. चल उठ ना आणि मला मदत कर थोडी. दुपारी झोप हवं तर. कळलंय का? उठ. हे किती आहेत? किती आहेत? 2. हा जागे. चल चल ये. अंथरूण आवरून ये बरं का. हसण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? हसण्यासारखं काय आहे? नाही नाही आबा हे बघा. अहो हल्ली हे फिल्म स्टार्स फिल्म मध्ये कमी आणि कोर्टामध्ये जास्ती दिसतात. खरंय. पूर्वी बरं का रे, यांचे फोटो आणि बातम्या शेवटच्या पानावर असायचे. हल्ली पहिल्या पानावर आणि शेवटच्या पानावर दोन्हीकडे असतात. आबा पण त्यामुळे आपल्या या राजकारण्यांची कोंडी झाली साफ. त्यांना आणखीन मोठे घोटाळे करायला लागणार आता. दुसरा पर्याय नाही. हे पहिल्या पानावर यायचं कसं त्याचं? नाही देतो हो जरा थांब. हे घ्या. तो त्याचा फोटो आलाय बघा फ्रंट पेज वरती. तो लांब केसाचा कोर्टाची पायरी चढताना. खरं का रे शेखर? त्यांना हल्ली दोन्ही ठिकाणी अभिनय करायला लागतो, कोर्टात आणि पडद्यावर. एक वेळ पडद्यावर अभिनय केला नाही तरी चालेल, पण कोर्टात जर केला नाही तर गच्छांती. श्याम थांबा मी बघतो. हॅलो. हा 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 शैला बोल. हा आबा हा बोल बोल. हो हो अगं आबा आबा बरे आहेत. हो अगं सकाळ आहे ना पेपर वाचतात ते. हो हो श्यामल पण बरी आहे. हो तू कशी आहेस? बर बर. हो योगिता ना? अगं ती जॉगिंगला गेले सकाळ. हा सकाळ रोज जाते. हो हो बर बर. अच्छा अच्छा बरं ठेवू का फोन आता? ओके ओके हा चल. तेव्हापासून मी सांगतोय शेखर, तू खरं काय ते सांगून टाक. किती दिवस खोटं सांगायचं राहणार आहेस? तुला खोटं सांगण्याचा मुख्य मोठा त्रास तुला माहिती आहे का? अरे एक खोटं लपवण्यासाठी तुला 100 वेळा आणखी खोटं बोलावं लागणार. आणि प्रत्येक वेळेला आपण खोटं का बोललो याचं कारण सुद्धा द्यावं लागणार. हा आणखीन त्रास नाही का? ए तू इथे? अगं गोव्याला जाणार होतीस ना तू? कॅन्सल झालं ते. आता इथेच 2 महिने. आई मागे लागले कसला तरी वेकेशन कोर्स कर म्हणून. मग तू काय ठरवलंस? अजून काहीच नाही. का? अगं मला काय सुचतच नाहीये म्हणूनच तर तुझ्याकडे आले. म्हणजे तू येणार असशील ना तर आपण दोघी मिळून काहीतरी करू. माझी मावस बहीण माहितीये ना ती ग सुष्मिता, तिने तर लिस्टच आणून दिलेली आहे वेकेशन कोर्सची. तू काही सिलेक्ट केलेस? हो आपल्या दोघींना आवडेल असा एकच कोर्स आहे. कुठला? नाट्य प्रशिक्षण शिबिर. हे खरंच आहे? शपथ. येणार तू? माझी खूप इच्छा आहे ग पण कंपनी हवे ना. ए चल ना तू पण, खूप धमाल येईल. मलाही खूप आवडेल ग. पण काय तू सुट्टीत कुठे चाललेस का योगिता बरोबर? नाही ग. ए योगिता कुठे? बाहेर गेलीये. बाहेर म्हणजे? मावशीकडे. अगं पण मला दिसलीच नाहीये ती 4-5 दिवस. 4-5 दिवस झाले जाऊन. अच्छा अच्छा म्हणजे तिकडे राहायला गेले का? ए मीनल तुला त्या कोर्सची फी वगैरे माहितीये का ग? ए म्हणजे तू येणार? हो येईन ना मी. बाबांची परवानगी घ्यावी लागेल पण ती मिळाली की लगेच सांगेन तुला. चालेल मी तुला पॅम्पलेट आणून देते. आबा मी आबा अहो आबा काय वाचता एवढं मनापासून? हा अरे तो परिसंवाद झाला ना काल महत्वाचा, त्याचा रिपोर्ट आलाय. हो काय विषय काय?
राजकारण आणि अध्यात्म. मला कळत नाही या दोन टोकांच्या गोष्टींचा परस्पर संबंध काय. शलका ए शलका शलका कुठे आहे? अगं इथे होती ना आतमध्ये. नाहीये. इथं बाहेर बोलत होती. शलका ए शलका. काय ग? अगं काय कुठे कोणाशी बोलत होतीस तू? मीनल. काय म्हणत होती ती? काही नाही, म्हणजे ती वेकेशन कोर्सेस बद्दल सांगत होती. गुड, व्हेरी गुड. कसले कोर्सेस आहेत त्याची चौकशी कर. तुझ्या आवडीचा एखादा असेल तर लगेच जा. म्हणजे घरी बसून टीव्ही बघण्यापेक्षा हे बरं नाही का? नक्की जाऊ? हो. अगं तुम्ही दोघींनी मिळून ठरवलंयत ना? ठरवलंय ना. म्हणजे नाट्य प्रशिक्षण शिबिराला जायचं. नको ना जाऊ? नो प्रॉब्लेम, माझी पूर्ण परमिशन आहे. कधीपासून जातेस? पण बाबा मला भीती वाटते. भीती? कसली भीती? तिथे माझी ऑडिशन घेतली तर? हा तर ते तुझं तू बघ. काय बघणार? ए आई, तू काय हाक मारत होतीस मला? नाही नाही, मी म्हटलं कुणाशी बोलतेयस आणि म्हटलं बोलता बोलता ते योगिताबद्दल वगैरे बोललीस तर म्हणून मी हाका मारत होते ग. नाही, त्या विषयावर पण बोललो ना. मग तू काय सांगितलंस? मी काही सांगितलं नाही. गोड गोड बोलून तिला कटवलं आणि मग विषयच बदलला. अगं बाई, तिला संशय वगैरे नाही ना आलेला? अजिबात नाही. इतक्या कॉन्फिडन्सनी बोलले ना मी. वा, अरे मग जमतोय की अभिनय तुला. अगं ऑडिशन घेतली तरी पास होशील. तू लगेच ऍडमिशन घेऊन टाक. काय चला श्यामल येतो. आबा येतो. सावकाश जा. का पडत्या फळाची आज्ञा आहे, लगेच अंमलात आण. हो, म्हणजे संध्याकाळी जर मूड गेला ना तर सगळंच पाण्यात. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.